जेव्हा फंक्शन असतो त्या प्रत्येक फंक्शनच्या टाइमला म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री म्हणजे समारंभाच्या टाइमला कपडे कसे निवडावे याची थोडीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। नमस्कार, मी ज्योती, तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल। श्रीशा मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर चला पाहूया व्हिडिओ। साधारण कार्यक्रमचे 4 वेळा असतात। म्हणजे पहिली वेळ सकाळ 6 ते 10 पर्यंत ही सकाळची वेळ। सेकंड टाइम म्हणजे दुपारी 12 ते 2 वगैरे हा दुपारचा टाइम। आणि थर्ड टाइम म्हणजे 4 ते 6 मध्ये आणि रात्री म्हणजे पार्टी वगैरे जो असतो तो काळ, रात्रीचा एक टाइम। अशा प्रकारे 4 मुहूर्त किंवा 4 टाइम हे प्रत्येक समारंभाचे असतात। वेळांप्रमाणेच लुक असतात। पहिला मुद्दा आहे मॉर्निंग लुक। सकाळसाठी म्हणजे 6 ते 10 पर्यंत सकाळच्या वेळेला कधीही थोडीफारशी थंडी असते। त्यावेळेला सूर्याचे किरणे हे खूप प्रखर असे नसतात। प्रकाशामध्ये थोडासा पिवळसरापणा हा असतो। म्हणून कधीही सकाळच्या वेळेला जो मेकअप असतो तो एकदम नॅचरल करावा। कारण सकाळी आपण झोपून उठलेले असतो, स्किन ही आपली टवटवीतच असते। त्यासाठी खूप मेकअप करण्याची गरज नाही। कारण प्रत्येक जण सकाळी हा गडबडीत असतो। घाई गडबडीमध्येच पण एक जण सकाळी कार्यक्रम करून नंतर ऑफिसला वगैरे जाणारे असतात। त्यावेळेस तो पूर्ण मेकअप काढून ऑफिसला जाण्या वगैरे मध्ये सुद्धाही वेळ जातो। असं होऊ नये किंवा सकाळ सकाळी कोणत्या तरी कार्यक्रमाला गेलो आहोत एकदम भरमसाठ नटून, तर इतक्या सकाळी हे कसं काय एवढं मेकअप तयार करून आलेत असं ऑड सुद्धाही फील होतं। त्यासाठी सकाळच्या कार्यक्रमामध्ये एकदम नॅचरल मेकअप करून कोणताही कार्यक्रम समारंभ अटेंड करावा। सकाळच्या ड्रेसेसमध्ये जे कलर एकदम टॅलेंट असतात त्या कलरचे साडीज किंवा ड्रेसेस आपण चॉईस करावे। म्हणजे नॅचरल मेकअप आणि साडी किंवा ड्रेसेस हे एकदम लाईट कलर मध्ये, त्याच्यामध्ये थोडासा पांढरा शेड मिक्स केल्यावर जे कलर तयार होतात ते कलर। सकाळच्या लुक मध्ये ड्रेसचा कलर एकदम डार्क घ्यायचा नाही, मेकअप सुद्धाही डार्क करायचं नाही, लिपस्टिक सुद्धाही डार्क लावायची नाही। तर लाईट पिंक कलर मध्ये लाईट कलरच्या ज्या लिपस्टिक येतात त्या लिपस्टिक वापरायचा। एवढंच लक्षात ठेवायचं, जेवढा सकाळचा मेकअप हे सिंपल जेवढा लुक मेकअप करतो आपण ते एकदम सुंदर छान दिसतं। दुसरा मुद्दा दुपारची वेळ। साधारण 11 ते 3:30 पर्यंतचा हा एक टाइम असतो। दुपारच्या वेळेला जास्त करून तुम्ही न्यूट्रल कलर यूज करावा। न्यूट्रल कलर म्हणजे काय, तर याच्यामध्ये जर तुम्हाला समजा लाल कलरची साडी नेसायची आहे त्याच्यात तुम्ही डार्क मरून कलर सुद्धाही वापरू शकत नाही किंवा लाईट कलर सुद्धाही वापरू शकत नाही। दुपारच्या वेळी जास्त करून कलर शेड मध्ये जो मधला शेड असतो तो वापरायचा। त्याच्यामध्ये मेकअप म्हणलं तर मेकअप सुद्धाही भरमसाठ करायचा नाही। कारण दुपारच्या वेळेला ऊन थोडस जास्त असतं, घामामुळे वगैरे मेकअप जाण्याची शक्यता सुद्धाही असते। आणि सूर्याची किरणे इतके प्रखर असतात की त्याच्यामुळे आपला चेहरा एकदम उठावून दिसत असतो। म्हणून मेकअप अतिशय जास्त करू नका। दुपारच्या वेळेमध्ये लिपस्टिक जी असते ती एकदम डार्क रेड कलरची वापरायची। कारण जेव्हा उन्हामध्ये थोडस जो क्लायमेट मध्ये थोडासा जो व्हाईटनेस असतो तो आपल्या चेहऱ्यावर पडत असतो, त्याच्यामुळे डार्क लिपस्टिक ही उठावून दिसते। त्यामुळे आपला चेहरा तिथे खूप सुंदर उठावून दिसतो। म्हणून दुपारच्या टायमाला मेकअप हा खूप जास्त करू नका। आणि या दुपारच्या वेळामध्ये जर तुम्हाला साडी निवडायची असेल तर सिल्क कापड हा दुपारच्या समारंभासाठी खूप छान उठावून सुंदर दिसतो। कारण सूर्याची किरणे इतके प्रकार असतात की सिल्क साडीवर वगैरे ते पडल्यास ती साडी दिसायला खूप सुंदर एकदम रिच दिसते। सिल्क साडीमध्ये तुम्ही गोल्डन जरी असलेली किंवा गोल्डन जरीचे ड्रेसेस किंवा गोल्डन जरीचे साड्या तुम्ही दुपारच्या समारंभासाठी वापरू शकता। सकाळच्या समारंभाला खूप नॅचरल असे दागिने वापरायचे, म्हणजे अगदी थोडेसे नेमके मोजकेच। दुपारच्या टाइमला गोल्डन ज्वेलरी ही खूप सुंदर उठावून दिसते। त्याच्यामुळे दुपारच्या कोणत्याही समारंभाला गोल्डन ज्वेलरीज वापरावी। मुद्दा तिसरा, इव्हनिंग लुक।
युनिक लुक मध्ये आपले जे ज्वेलरी किंवा आपले जे दागिने असतात ते अजिबात सोन्याचे वापरायचे नाही। कारण 4 ते 6च्या मध्ये जो वातावरणामध्ये जो थोडासा ग्रेइश कलर पसरलेला असतो त्याच्यामध्ये सोन्याचे ज्वेलरी अजिबात उठावून दिसत नाही। ड्रेसेस मध्ये किंवा साड्यांमध्ये गोल्ड अंडरटोन ही असतात किंवा सिल्वर अंडरटोन ही असतात। संध्याकाळच्या टाइमला जास्त करून गोल्ड अंडरटोनचे ड्रेसेस, साडी किंवा ज्वेलरी हे अवॉइड करायचे। ज्वेलरी मध्ये सिल्वर टोन ज्वेलरी, डायमंड, कुंदन, पर्ल असे ज्वेलरी हे उठावून दिसतात। की कोणताही ड्रेस किंवा कोणतीही साडी असू दे त्याच्यामध्ये वर्क हे फिक्स असायलाच हवं। अशा साड्या संध्याकाळच्या टायमाला उठावून दिसतात। तुमच्या ड्रेसेसमध्ये किंवा तुमच्या साडीमध्ये थोडासा चमकदारपणा असावा। समजा तुमचा ड्रेस हा प्लेन आहे तर तुमची ओढणी त्याच्यामध्ये छान वर्क करेली, मस्त छान एकदम भरलेली अशा प्रकारची ओढणी तुम्ही वापरू शकता। त्या ओढणीमध्ये थोडासा चमकपणा आहे असं। त्याच प्रकारे समजा तुम्ही साडी ही एकदम लाईट टोन मध्ये यूज केलेली आहे तर त्याचा ब्लाउज त्याला अपोजिट म्हणून तुम्ही एकदम छान वर्क असलेला ब्लाउज संध्याकाळच्या टाइमला तुम्ही वापरू शकता। त्यात म्हणलं की कुंदन वर्क असलेले लेहंगे वगैरे संध्याकाळी खूप सुंदर अप्रतिमच दिसतात। पुढचा मुद्दा 4, रात्रीचा लुक। रात्रीची वेळ म्हणजे सगळीकडे अंधार हा असतोच। समारंभामध्ये, फंक्शन मध्ये आर्टिफिशियल लाईट हे एकदम भरपूर लावलेले असतात। त्यावेळेस आपण जर लाईट कलरचे कपडे घातलो तर त्याच्यामध्ये आपण उठावून दिसतच नाही। म्हणून कधीही डार्क कलरचे कपडे निवडायचे। म्हणजेच तुमच्या कपाटामध्ये जेवढे डार्क कलर आहेत त्या डार्क कलर मध्ये ब्लॅक कलर मिक्स केल्यानंतर जो शेड तयार होतो तो शेड रात्रीच्या फंक्शन मध्ये आपण वापरू शकतो। हे झालं ड्रेसेस किंवा साडीमध्ये जेवढे डार्क कलर असतात ते सर्व डार्क कलर आपण रात्रीच्या फंक्शन मध्ये वापरू शकतो। मेन मुद्दा आहे ज्वेलरी। डार्क कपडे तर आपण वापरलेले आहेत पण त्याच्यावरची ज्वेलरी ही आपण चमक धमक असलेलीच वापरावी। चमक धमकची ज्वेलरी आपण रात्री वापरल्यानंतर तो पूर्ण एक गेटअप तयार होतो तेव्हा तुमचे कपडे हे डार्क कपडे त्या ज्वेलरीच्या चमकण्यामुळे उठावून दिसतात। मेन म्हणलं की हे जे नाईट लुक आहे किंवा ह्या ज्या नाईट पार्ट्या वगैरे असतात हा वेस्टर्न संस्कृती आहे। संध्याकाळच्या वेळी असा कॉम्बिनेशन करायचा की तो इंडो वेस्टर्न असेल। म्हणजेच तुमचा गाऊन वगैरे, वन पीस वगैरे एकदम शिमरी वगैरे छान असलेला घालायचा आणि त्याच्यावर आपण एकदम ट्रॅडिशनल झुमके वगैरे यूज करायचे। तिथे तुमचं एकदम परफेक्ट इंडो वेस्टर्न लुक हा तयार होतो। या पूर्ण व्हिडिओमध्ये समजण्याचं इतकंच की सकाळ होत जाते तसा मेकअप कमी 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 आणि जशी रात्र होत जाते तसा मेकअप आणि ड्रेसचा कलर, साडीचा कलर हा जास्त जास्त जास्त। हे होते समारंभाच्या टाइमला त्या टाइमनुसार ते कपडे किंवा ते कलर कसे निवडावे ही मला थोडीशी माहिती होती। हीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की स्पेशल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये।